हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. आणि आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत बाबासाहेब कोतोलीकर, ज्यांनी खरंच खूप छान छान अशा भूमिका केलेल्या आहेत. छोटे मोठे असे मूवीमध्ये देखील त्यांची कामं झालेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी सिरियलमध्ये कामं केलेली आहेत आणि अजूनही रनिंगमध्ये त्यांची छोटी मोठी कामं चालूच आहेत. स्वांग साधत घेतले कतल मला खरं वाटत नाही. स्वांग साधत घेतले कोण खात नाही तेव्हा तोच खातो म्हणावं. समजी खात्यात फार संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत समजी खात्यात नाही खाऊ. तू गराणी दुनियेची रंग मी सखे खुळानी बावळा. बरं का प्रताप, या निमित्ताने आम्ही तुझं तोंड गोड करणार आहे. चान चा कारण ठोले बघ की जरा. सो आज त्यांच्याबरोबर इथे मनखुलास गप्पा गोष्टी होणार आहेत आणि आज त्यांचं व्यक्तिमत्व आपण इथे जाणून घेणार आहोत. सो हा पॉडकास्ट खरंच खूप इंटरेस्टिंग होईल, कारण बाबासाहेब यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एकदम बिंदास व्यक्तिमत्व आहे. सो आपण सुरू करूया तर मग. सर नक्की. आता मला सांगा की तुमचा एक आयकॉनिक हे सांगा सर्वात अगोदर, जो रोल तुमच्या लक्षात आहे, जो तुम्ही लाईफमध्ये केला, तुमचा फेवरेट असेल किंवा जसा असेल तसं. हा, तर आता कसं आहे, मी सिरियल पिक्चरमध्ये कामं केलेले आहेत. मराठी सिरियल, हिंदी सिरियल, पिक्चर. पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त माझ्या आवडीचं एक तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगतो की सुपरस्टार अमिताभ बच्चन सर. अच्छा. हे मला बघायला मिळाले नव्हते 35 वर्ष. म्हणजे मुंबईत येऊन मला 35 वर्ष झाले, पण 35 वर्षामध्ये लाईव्ह त्यांना मी कधी बघितलं नव्हतं. पण योगायोग असा झाला, अंधेरीला ते ऑडिशन ठेवलेलं होतं हिंदी पिक्चरचं, आणि त्या हिंदी पिक्चरच्या ऑडिशनसाठी जवळजवळ 84 लोक आलेले. आणि 84 मधून 19 लोकांचं सिलेक्शन करायचं होतं. तुम्ही ऑडिशनला गेला होता? मी ऑडिशनला गेलो होतो. 84 लोकांच्या मधून 19 मध्ये माझे सिलेक्शन झालं. आणि मग ते पिक्चरचं शूटिंग ग्रँड रोड आणि कुलाबा येथे 2 दिवस झालं. त्यावेळी मला ज्यावेळी सुपरस्टार अमिताभ बघायला मिळाले इव्हेंट तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, आणि नंतर 2 दिवस शूट झालं, ते काम त्यांच्यासोबत करायला मिळालं, त्याच्यासारखा आनंद माझ्या जीवनातच नाही असं मी म्हणेन. नाही, बरोबर. ती तुमची एक चांगली मेमरी बोलू शकता तुम्ही, जी आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये आता राहिलेली. आणि मग काय कॅरेक्टर होतं ते असं? त्याच्यामध्ये कॅरेक्टर होतं, पिक्चरचं नाव सेक्शन 84 हिंदी पिक्चर. अच्छा. त्याच्यामध्ये कॅरेक्टर होतं, वेड्याच्या भूमिका होत्या, आणि वेडे जवळजवळ 18-19 वेडे होते. ओके. आणि त्या 18-19 वेड्यांचे प्रमुख होते अमिताभ बच्चन सर. मग ज्यावेळी शूटिंग चालू झालं, सीन चालू झाले, त्यावेळी एवढ्या मोठ्या मनाचा माणूस, आम्हाला पहिल्यांदा तिथं तसे आहेतच ते मनाने मोठे, पण ज्युनियर आर्टिस्ट म्हणा किंवा इतर कलाकारांना किती बारीक बारीक गोष्टी समजावून सांगितलं की कुणीही टेन्शन घ्यायचं नाही. मी अमिताभ आहे, तुम्ही अजिबात हे करायचं नाही, तुम्ही कॅरेक्टरमध्ये घुसायचं, मी कॅरेक्टरमध्ये घुसतोय, आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे काही शिकवलंय त्याप्रमाणे ऍक्टिंग करायचं. एकही सर 6 सीन झाले, एकही हे झाला नाही, टेक झाला नाही. 6 सीन ओके. मग एवढा मोठा माणूस आपल्याला त्यांनी तुम्हाला अगोदरच कम्फर्ट दिलं, म्हणजे त्याच्या हिशोबाने तुमचं काम चांगलं झालं असं म्हणू शकतो आपण. हो हो, म्हणजे त्यांनी तुम्हाला एक विश्वास दिला, काय म्हणू त्याला. आणि जसं त्यांनी सांगितलं त्याच्यावरनं थोडंफार इथे क्लिअर होतं की जमिनीला धरून चालणारी व्यक्ती. हो हो, म्हणजे एकदम सरळ सोपी, एकदम सरळ सोपी, आणि गर्व नाही, एवढं सुपरस्टारला गर्व आणि नाही. नसावंच, खरंच कोणालाच नसावा. आणि अगदी बरोबर सांगितलं त्यांनी की कॅरेक्टर महत्वाचं. जर तुम्ही त्यांच्या बर्डन खाली तिथे वागाल की बाबा अमिताभ बच्चनच्या समोर काम करायचं आहे, तर मग कामच नाही होऊ शकत. नाही, काम झालं असतं, पण त्याच्यामध्ये अनेक चुका झाल्या असते, रिटेक झाले असते भरपूर. बरोबर, अगदी बरोबर. असं आहे. आणि विशेष म्हणजे काय, आज विचार करा ना सर, कितीतरी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकार येतात जातात, पण त्यांचे 80च्या वरती आता वय आहे, तरीही अजूनही त्यांची कामं चालूच आहेत. कामं चालू आहेत, आणि नशिबाने कामं वरती आली, काहीतरी एक आयकॉनिक चांगला भेटला. एक ते बोलतात एक स्पार्क असतो प्रत्येकाच्या लाईफ मध्ये, तो भेटला तर मग ठीक आहे, नाही भेटला तर मग जाऊ दे, ती आता नशिबाची गोष्ट आहे. माझ्या मते तरी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये तो स्पार्क यावा, फक्त तो स्पार्क आल्यानंतर त्याने हवेत उडू नये. हा, तुमचे कितीही तुम्ही मोठे व्हा, पण तुमचे पाय जमिनीवर पाहिजे. नक्कीच पाहिजे. म्हणजे कोणतेही क्षेत्र असू दे, कोणतेही असू दे. म्हणजे एक माणूस म्हणून आपली वागणूक ती तशी नेहमीच असावी. आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे आपली पाठ फिरली की कोणी वाईट बोलू नये. बरोबर, राईट. आपल्या समोर आणि आपल्या मागे
जर आपल्याबद्दल व्यक्ती चांगली कोणी बोलत असेल तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही लाईफमध्ये. तर दुसरी एक गोष्ट असे मला म्हणजे तिथं शिकायला मिळाली सांगा ना. की एवढा महान कलाकार एवढे बारीक सारीक गोष्टीकडे सगळ्यांच्याकडे लक्ष द्यायचं. सगळ्यांनी नाश्ता केला का, कम्फर्टेबल आहात का, असं विचारायचं तुम्हाला. हा. नाही खरंच खूप छान. आणि हे म्हणून आज ते त्यांच्या लेवलला म्हणजे त्यांच्या लेवल खूप मोठी आहे. आपण हो, नाही हो. सांगू शकत, एवढ्या बरोबर, मोठ्या बरोबर. माणसाबद्दल बोलू शकत नाही. पण ग्रेट माणूस, म्हणजे कलाकार म्हणून प्रोफेशनल तर ग्रेटच आहेत, पण माणूस म्हणून ग्रेट आहेत. हो, एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून खरंच खूप छान. खूप. आणि प्रोफेशनल यालाच बोलत असतील बहुतेक तर, कारण तुम्ही तिथे नुसतं वैयक्तिक हे करून नाही, जर सर्वांमध्ये मिक्सअप होऊन जर काम होत असेल तर कामाची एक क्वालिटी नंबरच पण. होणार हा, असं आहे. अगदी बरोबर. सो आपण थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. तुमच्या गावापासून सुरुवात करूया. गाव. हा, तर सर माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारणा कोतोली. अच्छा. तिथं माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. आता तुम्हाला थोडं विस्ताराने सांगू का? एकदम आरामात, आपल्याकडे वेळच वेळ आहे. हा, तर 10वीपर्यंत माझं गावी शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी कळंबुलीला आलो मामांच्याकडे. इकडेच कलंबोलीला. हा, आणि मग पनवेलला डोंबाळा कॉलेज म्हणून आहे, अच्छा. तिथं मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. ओके. आणि 11वी सायन्स केली, पास झालो. 12वीला परत परीक्षा जवळ आली, इंग्लिशमधून सगळं असल्यामुळं 11वीलाच थोडा त्रास होत गेला, कारण इंग्लिशचं आम्हाला काही एवढं गावावरून आलेलं ज्ञान नव्हतं एवढं जास्त, आणि डोक्याच्या वरून जायला लागलं सगळं. आणि तर डोक्याचं आमचं मोकळंच झाले. तर मग म्हटलं आता काय करायचं. मग 12वीला मी फेल झालो सर. फेल झाल्याच्या नंतर मग परत गावी गेलो. मी परत 12वी केली, पास झालो. FYला ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर परत मुंबईला आलो. कळंबुलीला आल्याच्या नंतर मग तिथं मी रिक्षा चालवायला लागलो तिकडे. हा, कळंबुलीला. म्हणजे हे ते कॉलेज पिरियडचीच गोष्ट आहे. हा, कॉलेज पिरियडची. मग तिथं तुमच्यासारखी मित्रमंडळी भेटत गेली, कोऑपरेट मिळत गेलं, सहवास वाढला, लोकांची मैत्री वाढली. बरोबर. आता तुम्ही इंग्लिश बद्दल बोलाल तर ते ग्रामरचा विषय जर थोडासा बाजूला ठेवला आपण, तर इंग्लिश बोलण्याबद्दल जर बोलाल, माझं वैयक्तिक असं मत आहे की इंग्लिश ॲज अ लँग्वेजच आहे. जशी तुमची भाषा असेल, माझी असेल, त्याच्यामध्ये गुजराती असेल, कन्नाडी असेल, पंजाबी असेल, जे काय असेल ते. तुम्ही जर काय बोलतात त्याला, कन्व्हर्सेशन असेल, तशी मंडळी तुमच्याबरोबर बोलणारी असेल, तो ग्रुप असेल, तर तुम्ही पण इंग्लिश बोलू शकता. काहीच ते वातावरण पाहिजे तसं. म्हणजे हा मेसेज आपण सर्वांना इथे देतोय की तुम्ही प्रेशर बोलण्याचं, इंग्लिश बोलण्याचं प्रेशर घेऊ नका. फक्त तुमच्या बरोबर जशी जर मंडळी तुम्हाला भेटली, कारण माझा वैयक्तिक असा अनुभव आहे, मी त्यांच्याकडनं शिकलो. अगोदर मी त्यांच्याकडे बघत राहायचो, बाबा हे काय बोलतायत, काय समजत नाही. तर मी मित्राला विचारतो, अरे एवढे फास्ट बोलतात, एवढे रेग्युलर इंग्लिश बोलतात, कसं काय ते. तो बोलला, तू पण बोलशील, फक्त तू नोटीस करत जा ते काय बोलतात, कधी कोणता शब्द वापरतात, कसं बोलतात. आणि खरंच त्याच्यामुळे मी पण बऱ्यापैकी बोलायला शिकलो होतो. बरोबर आहे. कसं आहे ते, कुठली व्यक्ती वातावरणानुसार घडत असते. हो, तुम्ही ज्या वातावरणात आहात तसं तुम्ही तुमच्यात बदल होत जातात. बरोबर. असं आहे. सो मग त्याच्या पुढे मग आता ऍक्च्युली काय, मी लाजाळू खूप. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे मी मराठी शाळा, कॉलेज, हायस्कूल हे कधी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला नाही. अच्छा, तेव्हा नाहीच. नाही, कारण याचं मूळ कारण आहे म्हणजे माझा लाजाळू स्वभाव. नको तिथे गेलं तर लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, त्यापेक्षा नकोच ते आपल्याला. अभ्यास बरं आणि आपलं घर किंवा जे काय आहे ठीक आहे. मग तेव्हाची जनरल लाईफ काय होती अशी, म्हणजे तेव्हाचं काय आठवतं, स्ट्रगल वगैरे काय काय चालायचं? त्यावेळी काय मी केलंच नाही स्ट्रगल. पण हे नाही, ऍक्टिंग क्षेत्रात सोडून असं बाकी लाईफ स्ट्रगल काय सांगा जनरल म्हणजे आता लाईफस्टाईल सोडून मी तसे खूप अडचणी आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक अडचणीवर मात करत 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 एवढा 400-500 किलोमीटरचा अंतर सोडून मी इथपर्यंत आलेलो आहे. बरोबर. असं नाही, प्रश्न यासाठी विचारलेला आहे तुम्हाला की त्याच्यातून तुम्ही समोर काहीतरी मेसेज द्याल का, जे आपले व्ह्युअर्स आहेत किंवा आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना काही मेसेज देऊ शकता का? त्यांना मेसेज माझ्यातर्फे असं आहे, बघा, कष्ट केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नाही. आणि कुठलंही क्षेत्र असू द्या, मेहनत ही करावीच लागणार, तर आपल्याला ते यश मिळणार, एवढं 100%. पण एक ना एक दिवस 100% यश मिळणार. फक्त गिव्ह अप करू नका,
ते पकडून चाला. जे तुम्हाला करायचं तुम्ही ठरवलेलं आहे ते करत राहा. ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते मेहनत करत गेलं पाहिजे. बरोबर नक्की यश तुम्हाला आज नाही मिळालं, 1 वर्षाने मिळालं, 6 महिन्याने मिळालं, पण 100% मिळणार. बरोबर. आणि जे असे डिवचणारी वगैरे लोक असतात त्याबद्दल काय सांगा? नाही, मी तर म्हणतो डिवचणारे लोक पाहिजेत सर. बरोबर. का माहितीये का, जोपर्यंत तुम्हाला डिवचत नाही, कोण तुम्हाला नावं ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये ते काय म्हणतो ती ऊर्जा निर्माण होणार नाही की बाबा मी काहीतरी करूनच करून दाखवणार आहे. आणि हे पाहिजे, हे सर्वांकडे पाहिजे की जर लोक चिडवतात, लोक जर तुम्हाला कमीपणा दाखवतात, तर तुम्ही ते ठरवलं पाहिजे नाही मी याला करून दाखवणार. आणि याचा उलटा परिणाम काय होतो, ज्यावेळी तुम्ही करता आणि बाकीच्या लोकांना आवडतं, मग त्यावेळी त्यांच्यावर त्यांची बोलती बंद होती. या माणसाला उगीच आपण नाव ठेवतो, हा तर खूप चांगला माणूस आहे किंवा कलाकार आहे किंवा चांगल्या क्षेत्रात काम करतोय. बरोबर. मग नंतर उद्या तेच बोलणार की अरे हा माझा मित्र आहे, हा माझा मग ते नातेवाईक आहे. स्वतःहून ओळख करून देणार. अगोदर नावं ठेवलेली असतात तुम्हाला, बरोबर पण नंतर ते हे माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे, खूप चांगलं काम करतो, असं आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि इथे नातेवाईक वगैरे कोणी असतात की इथे नातेवाईक जसं तुम्ही बोलात की मामा होते? हा, कळंबोलीला मामा होते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मी 11वी 12वी सायन्स केलं. मग काय ते रिक्षा पार्ट टाइम चालवायचं, कारण नोकरी नव्हती त्यावेळी सर 70 रुपये पेट्रोल होतं लिटर. बरोबर. आणि तेव्हा मला वाटतं ते मीटरवरनं पण ते काहीतरी कॅल्क्युलेशन करावं लागायचं, काहीतरी ते त्यांची चौकट काहीतरी अशी हे असायची, एवढे पैसे झाले एवढे हा, पैसे. ते होतं आता त्यावेळी. तुमच्या मीटरवर सरळ पैसे येतात. येतात. त्यावेळी कार्ड असायचं, मग ते बघायचं 1 किलोमीटर गेले, 2 किलोमीटर गेले, मग त्याचं एवढं बिल असं होतं ते. आता ते सगळं जुने ती गंमत थोडीशी वेगळी आहे. कारण माझा एक मित्र होता रिक्षावर, आणि मी असं जनरली कधी कंटाळा आला घरी की त्याच्याबरोबर जायचो रिक्षावर. तर एक दिवशी रात्री ते तुमचं काहीतरी बोलतात ना, मीटर वाढतं रात्री, 1.5 असतं ते नाईट चार्ज. आणि एक व्यक्ती येऊन बसली आणि त्यांना आम्ही जुईनगर पर्यंत इथे सोडलं आपल्या बाजूला. तर ते तिकडे बोलतात मी हे चार्ज देणार नाही, असं नाही. ते आर्ग्युमेंट झाली थोडी. नंतर बोलले मी पोलीसवाला आहे. तर तो मित्र बोलला तुम्ही कोणीही आहात, पोलीसवाले आहात, जे काही, तुम्ही मला माझे पैसे द्या. तर ते थोडस त्यांनी धमकावलं, मी असं करेन तसं करेन. तो किस्सा थोडासा आठव. मग ते रिक्षा चालवणं वगैरे झालं. त्याच्यानंतर एक फर्स्ट ब्रेक कुठून स्टार्ट झाला ऍक्टिंग कलाकार क्षेत्रामध्ये? तर आता ही इंटरेस्टिंग कहाणी आहे सर. का माहिती आहे का, जवळजवळ मला एक 45 वर्ष, वयाच्या 45 वर्षानं, त्याची मला आवड पहिल्यापासून होती कलेची, गाणे ऐकणं किंवा आपण काहीतरी ऍक्टिंग करावी, लोकांच्या समोर जावं, हे मला होतं. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की थोडे लाजाळू होतात, मग ते कधी असं वाटलं की नाही आता करायचं? हा, तर काय झालं, माझे मित्र आहेत साळुंके मामा म्हणून, ते आपले भरत जाधव आहेत ना ऍक्टर, त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. अच्छा. हा, तर त्यांनी मला फोन केला कराडवरून की बाबासाहेब शूटिंग चालू आहे, तर येत आहे का बघायला. आता आपल्याला कसं नवीन असल्यामुळे शूटिंग बघायचं, ते काम नाही मिळू दे. शूटिंग बघायला जायचं ना, पहिला लोक वेड्यासारखे धावत जायचे शूटिंग बघायला. तर सुरुवात तिथं झाली, शूटिंग बघायला मिळते आणि आपला माणूस तिथं आहे, म्हणजे काहीच टेन्शन नाही, पुढे जाऊन आपण बघू शकतो, जवळून बघू शकतो. हा, मग मी इथून मुंबईहून मी तिकडे गेलो कराडला शूटिंग बघायला. अच्छा. मग तिथं शूटिंग चालू होतं मराठी पिक्चरचं, मिस्टर अँड मिसेस सदाचारी. अच्छा. मला वाटतं 2015 का 2016ची गोष्ट असेल. बरोबर, म्हणजे खूप जुनी नाही. 8-10 वर्षातलीच गोष्ट आहे. मग बघितलं, मी जाताना गेलो एकदम व्यवस्थित, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, तेवढी केस होती सर, पण डाय केलेली होती आणि एकदम टाकाटक मध्ये गेलो, व्हाईट अँड व्हाईट मध्ये. आणि तिथे त्या पिक्चर मधला लग्नाचा सीन होता. अच्छा. तर त्या लग्नाच्या सीन मध्ये नवरा मुलगी आणि नवरा हे असे ते चालत येणार असतात आणि त्यासाठी दोन्ही बाजूला त्यांचे स्वागत करायला स्त्री आणि पुरुष पाहिजे होते, इकडे 10 तिकडे 10. बरोबर. मग त्यांचे होते काय, एखाद दुसरा कोण आला नसेल, मग त्या डायरेक्टरांची माझ्याकडे नजर गेली की यांना घ्या, कारण जरा व्यवस्थित होतं ना मी अप टू डेट मध्ये. हा, आता लग्नाला कसे लोक नाटक, मग ते लग बाय चान्स बोलू शकतो. हा, लग बाय चान्स. मग गेलो, मी तिथं उभा राहिलो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडे 10 लोक, इकडे 10 लोक. आणि मग ते हिरो हिरोईन आलेत, गेले आतमध्ये, ती एंट्री झाली, ती सीन झाला, पहिला सीन. त्याच्यानंतर मग लग्न मंडपात गेलो. लग्न मंडपात मग त्यांचं लग्न लागणार असते,
त्यावेळी मला दुसऱ्या नंबरच्या सीटवर बसवलं. अच्छा, म्हणजे तो एक दुसरा सीन झाला. बरोबर. आणि तो पिक्चर आल्याच्या नंतर आम्ही फॅमिलीसह चेंबूरला आर्म वॉल म्हणून आहे तिथं बघायला गेलो. नाही, तो आनंदाचा क्षण असेल तुमच्यासाठी, कारण तुम्ही तिथे फ्रेम मध्ये दिसता, ही पण मोठी गोष्ट. मग ते बघायला गेल्याच्या नंतर मग फॅमिलीचं बघितलं आणि त्यात दिसलो मी. ठीक आहे, त्या मॉब मध्ये 20 लोकांच्या मॉब मध्ये बरोबर, अगदी बरोबर. सुरुवातीला छान काम भेटलंय म्हणजे. त्या मोठ्या पडद्यावर दिसलो ना एकदम स्पष्ट. नक्कीच. मग तिथून मला आवड निर्माण झाली. मग हळूहळू ओळखी होत गेल्या. मराठी पिक्चर सिरियल मध्ये छोटी छोटी कामं करत गेलो. अशी आवड निर्माण झाली. बरोबर. आणि मग शूटिंगचं काही पब्लिकला सांगायला काय शेड्यूल असतो, कसं असतं त्यांचं सेटअप, कसं असतं? शूटिंगचं बघितलं तर काय, आता प्रत्येकाचं शेड्यूल नुसार वेगळं असते. काय दिवसात शूटिंग असते, काय रात्रीचं, काय पहाटेचं असं पण असते. बरोबर. नाही, मी प्रश्न यासाठी विचारला की जे न्यू कमर वगैरे जातील किंवा ज्यांना एवढा खास अनुभव नाही, तर होतं काय की त्यांना वाटतं हे सर्व सहज होतं. नाही तर बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो, मी केलेलं नाहीये, मला ऑफर आली होती, तो विषय माझा पॉडकास्ट नाहीये, त्यांचं चालू आहे, ते मी तुम्हाला सांगत नाही. पण मला माहिती आहे की जर आपण शूटला गेलोय आणि आपल्याला समोरून बोलवलेलं आहे, तरी कधी कधी दिवसभर आपलं शूट होत नाही. दुसऱ्या दिवशी पण तिथे जावं लागू शकतं, म्हणजे आपल्याला दिवसभर तिथे बसावं लागू शकतं विनाकारण. तर ती तयारी देखील तुमची असायला पाहिजे, बरोबर की नाही? असायलाच पाहिजे. जर तुम्हाला काहीतरी कला सादर करायची आहे तर तुम्हाला ते योगदान द्यावंच लागणार आहे. बरोबर. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमचे खास फ्रेंड आहेत आणि ते आता खूप मोठे कलाकार होत चाललेले आहेत, उर्मिला डांगे मॅडम म्हणून. अच्छा. तर आम्ही गोरेगावला गेलो एका सिरियलच्या शूटिंगसाठी. आम्हाला टायमिंग दिलेलं होतं रात्रीचं 8:30 ते 9च्या दरम्यान. बरोबर. आणि त्यावेळी थंडी, डिसेंबर महिना, खूप थंडी. बरोबर. आणि शूटिंग सकाळी 4ला चालू झालं, 4:30-5च्या दरम्यान. रात्रभर आम्ही गारटलो आणि तिथं वाघाची भीती वगैरे असं सगळं प्रसंग असतात. अच्छा, जंगल एरिया होता का? गोरेगावचं जंगल एरिया आहे ना सगळं. गोरेगावचा अभयारण्याचा पट्टा येतो. पट्टा येतो. त्यामुळे काय वेळेला तुम्हाला त्रास पण सहन करावा लागतो, ती मेहनत घ्यावी लागते. आणि ज्यावेळी आमचं ते शूट झालं नंतर ते 1 आठवड्यानं 15 दिवसानं ज्यावेळी टीव्हीवर बघितले सिरियलचे सीन, त्यावेळी तो आनंद वेगळाच आहे. वेगळा आनंद. आणि तुम्ही तेच तुमच्यासाठी मेसेज आहे की तुम्ही काम करताना हा विचार करू नका, तुम्ही तुमचा 100% द्या. कारण जेव्हा काम होऊन समोर येईल तेव्हा तुम्ही सर्वांना सांगू शकता अभिमानाने की बाबा हे बघा, हे मी केलं. त्याच्यासारखा आनंद कुठंच मिळणार नाही तुम्हाला. अगदी बरोबर. कितीही पैसे दिले तरी आनंद विकत घेता येत नाही. अगदीच बरोबर. आणि हा जो क्षेत्र आहे, मी तुम्हाला सांगतो माझं वैयक्तिक, मी मध्ये मध्ये माझी पण गॅप झाली बऱ्यापैकी. मी लहानपणापासून मी देखील करतो. ओके. आणि लग्नानंतर देखील 1-2 प्रोजेक्ट आले होते, पण ते थोडस मेडिकल इश्यूज हे ते असतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, बरोबर, त्याच्यामुळे ते राहून गेले, हातातून निघून गेले. पण मी आता नंतर ठरवलं की आता मला वाटतं 4-1 वर्ष झाले असतील कंटिन्युअसली थोडीशी चालू. पण तो जो आनंद असतो ना तुम्हाला, म्हणजे जे क्षेत्र तुम्हाला आवडतं तिथे तुम्ही काम करता, तुमच्या आवडीचं काम करता, त्याची मजा वेगळी. आणि ते मनापासून जर केलं तर अजून दुपटीनं मजा तुम्हाला भेटणार. ते बरोबर असं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय पैसे भेटतात, तुम्हाला एक आर्थिक तुमची काय हे ती बाजूला ठेवली तर त्याची जी मजा आहे, जो आनंद आहे, तो तुम्ही याच्यामध्ये मोजू शकत नाही. आणि कसं आहे सर, कुठलीही गोष्ट असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, ज्यावेळी तुम्ही इथून करता ना त्यावेळी तुम्हाला त्याचा आनंद 100% मिळणार. बरोबर. आणि ज्यावेळी इथून कराल त्यावेळी आनंद मिळेल, पण एकदम छोटा असणार आहे किंवा मिळू पण शकणार नाही. बरोबर. म्हणून इथून पाहिजे जे काय कराल, कुठलेही कोणतंही क्षेत्र असू द्या. अगदी बरोबर. आज जी मुलाखत होती आपली किंवा एकमेक बोलतोय आपण, ते इथून बोलतोय, इथून नाही बोलत तुम्ही किंवा मी. सो त्यांनी विषय काढलेला आहे, तर मी ही गोष्ट अशी खुलासाने कधी सांगत नाही. आपले काही एवढे जास्त पॉडकास्ट नाही झालेले आहेत, पण देवा कृपेने जे होतात चांगले होतं. सो आम्ही जे आता सध्या बोलतोय ते ॲज जनरल आहे, स्क्रिप्टेड नाही आहे. स्क्रिप्टेड मध्ये तुम्हाला तो फ्लो, तो आनंद माझ्यामध्ये तरी येऊ शकत नाही. जो कोणी करत असेल त्याचं वैयक्तिक असेल मत, पण आम्ही स्क्रिप्टेड नाही करतो. आणि ॲज अ जनरल चाललेलं आहे, सिंपल गप्पा गोष्टी आहेत, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या समोर येणार आहे. बस एवढंच सिंपलसा लॉजिक आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये एक वेगळी मजा. बरोबर. सो बाकी मला सांगा, फॅमिलीमध्ये कोण कोण? फॅमिलीमध्ये मुलगा आणि मुलगी. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. अच्छा. मुलगी लॅब असिस्टंट आहे. छोटी फॅमिली, सुखी फॅमिली आहे.
अगदी बरोबर. आणि तुमची पर्सनॅलिटी जी आहे ना ती थोडी पोलीसवाली पर्सनॅलिटी वाटते. हो, आता कसं आहे, आमचं सिक्युरिटी डिपार्टमेंट असल्यामुळे ते त्याच्यामुळे आहे. असे ऑफर वगैरे आले होता की तुम्ही इन्स्पेक्टरचा रोल करा किंवा तुम्ही. नाही, मला इन्स्पेक्टरचं नाही, मला पोलिसाचीच भूमिका जास्त आल्या. आणि सध्या पण येतात, पण मी जात नाही. त्याचं कारण आहे सर महत्वाचं, मी पब्लिकला पण सांगू शकतो, प्रेक्षक लोकांना सांगू शकतो की मला 2 वेळा अटॅक आला सर. अच्छा. हा, 2023ला हार्ट अटॅक आला. अच्छा. त्याच्यातून मी वाचलो, माझी जिओग्राफी वगैरे झाली. त्याच्यानंतर 2023ला पॅरालिसिस आहे. हो, ही माझी ही उजवी बाजू पूर्ण गेलेली, मला चालता येत नव्हतं. पण मी खरंच. त्याच्यावर मात केली. पण मात कशी केली, तुमच्यासारखे माझे जीवाभावाचे सगळे मित्रमंडळी, नातेवाईक, जे मी सगळ्यांना म्हणजे आपलं मानतो, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाही बघा, हा देखील एक खूप छानसा मेसेज सर्वांसाठी की असं म्हणतात की बॉडीमध्ये सर्वात स्ट्रॉंग पार्ट जो आहे तो आहे मेंदू. आणि तो जर हॅपी असेल, तो जर तो हेल्दी असेल तर मग बॉडी तुम्हाला छानच रिप्लाय देईल. तुमच्या मोठ्यात मोठ्या आजारावर औषध ठरू शकतं हे सर्व. तुम्ही आनंदी राहा, प्रसन्न राहा, मिळून मिसळून राहा. त्यासाठी तुमची ह्युमॅनिटी पॉवर, त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, मानसिक तयारी आहे ना, भक्कम पाहिजे तुमची. असं द्या, अगदी बरोबर. आणि असे भरपूर एक्झाम्पल आपल्या समोर आलेले की त्याने ठरवलं की आता जे होईल ते होईल, मला आता माझी लाईफ जगायची. आणि असं करता करता तो आजार एक दिवशी नाहीसा झाला. जेव्हा ते रिपोर्टला गेले, जो रिपोर्ट समोर आला, ते रिपोर्ट बघून ते शॉकिंग झाले की अरे यार, मला आजार होता, तो आजार कुठे गेला. नाही, हे सर्वांसाठी खरंच खूप छान. तुम्ही बघा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये शारीरिक काहीतरी त्रास येणार, बॉडी आहे तिला कुठे ना कुठेतरी काहीतरी त्रास होणार. पण तुम्ही बिंदास राहण्याचा प्रयत्न करा, आनंदी राहा, जेवढं जमेल तेवढं त्रागा कमी करा, बरोबर, पब्लिकमध्ये मिळून मिसळून राहा. आणि कोणताही विषय असेल खूप जास्त खेचू नका, कारण विषय असतो कधी कधी गंभीर असतो, थोडंसं डोक्यामध्ये विचार फिरत राहतो. पण जेवढं पॉसिबल असेल तेवढा तो विचार पटकन तो विषय संपवून टाका आणि आनंदी राहा. बरोबर की नाही? 100%. नुसतं आनंदी राहा नाही, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करा. अगदी बरोबर. तर तुम्हाला तो आनंद मिळणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो, एखाद्या बरोबर उठतो बसतो, तेव्हा आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे त्याला काही त्रास होऊ नये किंवा त्याचं मन दुखावलं जाऊ नये. बरोबर, राईट. काय जीवन हे एकदाच आहे सर. कोण म्हणतं काय पुनर्जन्म असेल नसेल, ते त्याच्यावर आपला काय विश्वास आहे का नाही ते सोडून द्या, विषयच नाही. पण एकदा जीवन आहे, त्या जीवनामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं द्या, मी काहीतरी चांगलं देतो, एकमेकाला चांगलं विचारांची देवाण म्हणा किंवा जे काही संस्कार असतील ते देऊया ना आपण. अगदीच, हीच खरी माणुसकी. अगदीच. आणि ते मराठीमध्ये म्हण पण आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. राईट. अगदी बरोबर. आता बाकी मला सांगा, तुम्ही जसं तुमच्याकडे बुलेट वगैरे, मी आता मगाशी बघितलं, तर ट्रॅव्हलिंग वगैरे आवडते? ट्रॅव्हलिंग, आता बरं झालं तुम्ही एक विषय काढताय ना, ते आता मला आवडायला लागलं. त्याचं कारण काय माहितीये का, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. जसं तुम्ही कलाक्षेत्राबद्दल मला विचारलं, बरोबर, आता बुलेट बद्दल विचारलं, तर मी 12वीला होतो त्यावेळी, मला वाटतं 4थीला का 5वीला असेल. त्यावेळी मी आमच्या गावातले पाटील डॉक्टर होते, त्यांच्या बुलेटवर बसलो त्यावेळी, 12 वर्षाचा असताना. म्हणजे खूप, आता जवळजवळ त्याला 40 वर्ष होऊन गेली, 40 वर्षापूर्वीची गोष्ट. तर तो आनंद मला त्यावेळी तिथं भेटलेला की म्हटलं नाही, आपण पण आयुष्यात कधीतरी बुलेट घ्यायची. मग 25-30 वर्षाचं काय शिक्षण होतं किंवा नोकरीसाठी धडपड किंवा काय, त्याच्यानंतर लग्न झालं, मुलं वगैरे यांचं शिक्षण, जबाबदारी. मग जवळजवळ मला वाटतं 40-42 वर्ष गेले, बुलेट घ्यायला काही जमलीच नाही. आता 1.5 वर्ष झाले मी बुलेट घेतली, म्हणजे ते 40 वर्षानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे मला ट्रॅव्हलिंग करायला बुलेटवरनं आवडतं. पण माझं ड्रायव्हिंग आहे ना, जेवढं सेफ तेवढं मला ते मी कसं करेन ते आवडतं. अगदी बरोबर. म्हणजे ते विनाकारण गाडी पळवणं, इकडे तिकडे ओव्हरटेक करणं, हे सर्व नाही. कुठलीही गाडी का, त्याचं मेकॅनिझम तुम्हाला जमलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. अगदी बरोबर. खूप छान मेसेज. कारण का, गाडी म्हणून कोणती, 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो, कशी वापरायची किंवा कशीही पळवायची, त्याला गाडी चालवणं म्हणत नाही. बरोबर. असं स्वतःची सेफ्टी, दुसऱ्याची पण सेफ्टी ही महत्वाची आहे खूप. बरोबर. आणि त्या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. 100% आनंद मिळणार. तुम्ही मनापासून बुलेट चालवा किंवा मनापासून 4 व्हीलर चालवा. बरोबर.
पण तेच जर तुम्ही नाही ह्याला कट मारेन किंवा त्याच्या पुढे जाईन, तो माझ्या पुढे गेला ना, मग त्याच्या पुढे मी जाऊन बघतो, नाही नका करू. असं एक माझं वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू बरोबर. शकतात. बघा ते तुमच्या हातामध्ये नाहीये, जे काय होईल ऍक्सिडेंट होईल कधी काय होईल, पण विनाकारण आपणच स्वतःहून करायला जाणं म्हणजे चुकीचं आहे. आणि आपल्या मुले जर दुसऱ्या कोणाला झालं काय झालं तर ते जो चांगला माणूस त्याला दुखावणार, त्याच्या माइंड मध्ये राहणार. ते होणार किंवा दुखापत होऊ शकते, त्यालाही होऊ शकते, आपल्यालाही होऊ शकते. हो, आणि देवाने दिलेलं शरीर त्याची किंमत कशामध्ये मोजता येणार. बरोबर. म्हणजे तुमचा हातपाय, तुमचे जे काय तुमच्या बॉडीचा कुठलाही पार्ट आहे, पण तो कुठे तुटला, कुठे काय झालं, डॅमेज झाला, त्यापेक्षा व्यवस्थित चालवा, आरामात चालवा, आनंद घ्या. जिथे पोहोचायचं तिथे 2 मिनिटं उशिराने पोहोचा. राईट. तर हे अशा काही गोष्टी आहेत बघा, म्हणजे व्यवस्थित कुठल्याही व्यक्ती नाही ना ड्रायव्हिंग करताना व्यवस्थित सांभाळून ड्रायव्हिंग करावं, या मताचा मी आहे. आता मी इथून एवढे मला 2 वेळा एकटा येऊन सुद्धा मी गावी गेलो बुलेट घेऊन एकटाच 400 किलोमीटर. मला घरच्यांचा विरोध होता. विल पॉवर आहे तुमची. हा, म्हणजे की बाबा एकटा चाललाय, आता 2 अटॅक झाले, 3रा अटॅक झाला किंवा काय चक्कर, काळजी आहे ते त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे, त्यांना मी दोष देत नाही. पण माझी जिद्द होती, मी नाही जाणार, मी येणार व्यवस्थित. स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे. बरोबर. स्वतःला नाजूक बनवून ठेवायचं नाही. कशाला नाजूक? जे आलं त्याला फेस करून चालत राहायचं. म्हणून मी आता काय ठरवलंय, आता वारंवार शब्द येतोय अटॅक म्हणजे ते खरं आहे आणि आणि नाही, तुम्ही खरंच खूप छान मेसेज देताय. कारण प्रत्येकाला काहीतरी थोडा त्रास असतो, मग तो व्यक्ती तेच धरून चालतो की असं आहे असं आहे असं. ते तुम्ही धरून चालू नका. तर आता मला 2 अटॅक मधनं जीवदान मिळालंय. माझ्या सगळे मित्रमंडळींचे, नाते म्हणा, जे कोण माझ्याशी चांगले संबंधित आहेत त्यांचा आशीर्वाद मिळाला. बरोबर. त्यातनं मी वाचले. म्हणजे आता हे मला बोनस आयुष्य आहे, मग मी बिनधास्तपणे जगायचा प्रयत्न करणार. तसं जगत आलोय, पण अजूनही बिनधास्तपणे जगणार. बरोबर. मग ट्रॅव्हलिंग कुठे बाहेर वगैरे अशी झाली, कुठे असं एखादं ठिकाण जे आवडतं? ट्रॅव्हलिंग तसं झालं, हिमाचल प्रदेश वगैरे. अच्छा. परत अजंठा नाही, दिल्ली वगैरे इकडे झालेलं आहे. ओके. पण ते ग्रुपमध्ये झालेले, ते काय एवढी काय मजा त्याला नव्हती, कारण सगळं मित्रांची ट्रॅव्हलिंग आणि फॅमिली सोबत ट्रॅव्हलिंग असते, म्हणजे 150-200 लोकांच्या बाबत ते जरा थोडासा फरक पडतो. मी पण तुम्हाला इथे तेच सांगेन की तुम्ही किती VIP पर्सन बरोबर जाता, किती तो श्रीमंत आहे किंवा कोणत्या VIP गाडीमध्ये जाता किंवा जे काय असेल ते, तो कोणी व्यक्ती असेल, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला आवडते, ज्या व्यक्तीबरोबर, ज्या मेंबर्स बरोबर तुम्हाला कम्फर्ट आहे, आणि तिकडे तुम्ही जी मस्ती करता, जे काय बोलता, तिथे त्याचं मोजमाप नाही. त्यांच्या बरोबर गेल्याची मजा वेगळी. ते तुम्हाला एकदम फ्री वातावरण असते ना, त्यामुळे त्याची मजाच वेगळी. आणि मग ते ठिकाण कुठलंही असू दे, मग तुम्ही बाहेर देशात जा, काश्मीरला जा, गोव्याला जा, कोकणात जा, त्या जागेचं राहतं बाजूला, पण तुमची जी एन्जॉयमेंट आहे ती स्पेशल होते एकदम. बरोबर आहे. आता दुसरं याला अनुसरूनच तुम्हाला सांगतो, आता आम्ही 31 जानेवारीला चाललोय गोव्याला. जवळजवळ आम्ही 45 मित्रमंडळी आहोत. अच्छा. मित्रमंडळी म्हणजे ते कामातले. सहकर्मचारी. जाताना आम्ही विमानानं जाणार आहे, येताना रेल्वेने येणार आहे. अच्छा. तर याचं कारण काय माहितीये का, आता ठीक आहे आम्ही विमानात बसलोय, तुम्ही बसला असेल नसेल, म्हणजे असे आमच्या 45 मित्रांमध्ये काय बसले असतील, काय बसले नसतील. मग त्यासाठी हा प्लॅन केलेला आहे. म्हणजे अनुभव हा प्रत्येक गोष्टीचा लाईव्ह करून बघणं गरजेचं. आणि मग तिथे मस्त धमाल मस्ती. आणि दुसरी गोष्ट, हे ओनली बॅचलर्स. आणि तसं बघितलं तर आहे ना, ऍक्च्युली आता शिक्षणाचं काय धज्जा उडलाय तुम्ही बघताय सर. ऍक्च्युली पहिले तुम्हाला आठवत असेल, लहानपणी आपण जेवढी 4वी 5वी किंवा 7वी पर्यंत असेल त्यावेळी शैक्षणिक सहल निघायची शाळेतून. 100-200 रुपये असेल. आणि ती मी देवाकृपेने, श्रीमंती गरिबीचं नाही बोलणार, पण एकही मिस झाली नव्हती. प्रत्येक सहलीला गेलो, घरातल्यांनी पाठवले. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, तुम्हाला निसर्ग म्हणा, ते किल्ले, इतर काय ज्या गोष्टी आहेत ना, ते बघायला मिळायचे. त्यामुळे इतिहास कळायचा, भूगोल कळायचा, ठिकाणं कळायची. आता ते सगळं दुर्मिळच झालंय. आणि ती मजा वेगळी. कारण आम्ही गेलो होतो, खूप लांब नव्हतो गेलो, आम्ही शिर्डीला गेलो होतो. आणि तेव्हा खूप लहान होतो, आणि तेव्हा शिर्डी म्हणजे पण खूप मोठी गोष्ट. आणि तिथे एका रेस्टॉरंट मध्ये जेवायला बसलो,
आणि कचोरी, हा भाकरवडी असेल किंवा कचोरी आपण जे बोलतो ते नॉर्मल साईजवाली. तर तेव्हा कोणाला काय समजत होतं, तेव्हा एवढी ते लँग्वेजचं पण हे नाही, बाहेरचं नॉलेज नाही, काय नाही. आणि जेवायला बसलो वगैरे आणि मित्रमंडळी सर्व शाळेतले मुलं मुली सर्व एकत्र, समोर सर वगैरे बसले होते, टीचर्स वगैरे, आणि कचोरी, आणि ती लिमिटेड थाली होती, अनलिमिटेड, कितीही खा, काय चार्जेस होते ते एवढं लक्षात नाही. आणि कचोरी संपली मित्राची, आता ते त्याला समोरच्याला वेटरला सांगायचं काय, तिला कचोरी बोलतो हे पण माहित नाही. मग तो बोलते अरे वो सुनो ना, वो तीखा वाला लड्डू है ना, वो लेके आओ. तर तो तीखा वाला लड्डू कौन सा दिया है, तो तीखा लड्डू तो कोई है नहीं अपने खाने में. मग त्याला ते दाखवलं. म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी, आणि तेव्हा त्याची मजा वेगळी असायची, आनंदच वेगळा. आणि आता ते बंद झाल्याच जमाय मला वाटतं सर. हो ना. आता ऍक्च्युली ना सेफ्टीचा पण इश्यू आहे. आता माझी मुलगी आहे, आता 11वीला आहे, आम्ही नाही पाठवत. असं नाही बोलू शकत आपण, कोण त्यांची जबाबदारी घेणार नाही घेणार, आणि नंतर ते काहीतरी चुकीचं घडून गेलं, आताच्या कंडिशनला ते अवघड झालं. आम्ही तिला तेच सांगतो की बाबा तू आमच्या बरोबर चल, तुला कुठे जायचं आपण ठरवूया, आपण एन्जॉय करूया. असं झालं. तेव्हा असं नव्हतं, तेव्हा आम्ही खूप निष्पाप होतो, आम्हाला हे सर्व नव्हतं समजत. आणि त्यावेळी दरारा होता, शिक्षक लोकांना आपण घाबरायचो. आता शिक्षकांनाच विद्यार्थी लोक मारायला कमी करत नाही. आम्हाला मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आमच्या कास्ट मधलेच होते गुरुजी, भोयर गुरुजी म्हणून, शिरोणा गावातले, इथे बाजूला, जास्त लांब नाही. आणि ते त्यांचा जो रुतबा होता आणि जो दरारा होता त्यांचा, आणि त्यांना कोणी काही नाही बोलू शकत, तुमच्या घरातले पण नाही बोलू शकत, कारण ते सर्वकडे फेमस, एक 5-6 गावामध्ये फेमस ते. आणि ते मॅथ्सचे टीचर, आणि कोणी नाही आला त्यांच्या पिरियडला, त्यांना बरोबर लक्षात असायचं, ते घरी येऊन घेऊन जायचे मारत. तेव्हा ती वेगळी ही होती, वेगळी म्हणजे त्यांना म्हणजे मुलं घडवायचे हे ध्यास होता. आता ते काय नाही, आता सगळं पैशाचा बाजार, ट्युशन लावतात प्रायव्हेट, तुम्ही शिका नका शिकू काय फरक पडत नाही. ऍक्च्युली काय ना, आपण कोणाला दोष देऊ शकत नाही, आता पॅरेंट्सला पण देऊ शकत नाही, टीचरांना पण देऊ शकत नाही, कारण आज जे टीचर्स आहेत ना ते पण निष्पाप राहिलेले नाहीत, त्यांच्या मनामध्ये देखील कुठेतरी काहीतरी घडतंय, हा बातम्यांना वगैरे आपण बघतो, आणि मग मुलं पण बऱ्यापैकी तशीच झाली. त्याच्यावरनं मी तुम्हाला आता पॉडकास्टला आहे, आपण शब्द नाही वापरू शकत, पण लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगतो. आत्ताचं काय झालंय ना, आत्ताचे जे जनरेशन आहे त्यांच्या तोंडामध्ये ना काही टिपिकल शब्द आहेत, 2-4 शब्द आहेत, इथे नाही बोलू शकत, ते बसलेले आहेत तोंडामध्ये, आणि ते ऍक्च्युली घाणेरडे शब्द आहेत, ते कोणाला शोभत नाही, पण ते ॲज अ कॉमन झालंय. ते लोक बोलतात ट्रेंडिंग आहे, चालतं, अशा प्रकारची भाषा आज वापरली जाते. आता तुम्ही मला सांगा, ते पुढे जाऊन डॉक्टर होणार, कोणतरी इंजिनियर होणार, कोणी काय होणार, मग ती भाषा अशी चुकीच आहे ना ते. पण आता काय झालं, मोबाईल युग आल्यामुळे आहे ना, त्याला तुम्ही काय करू शकत नाही, आपण आणि किती जरी आपण हे केला प्रयत्न की बाबा नाही हे करू नका, असं नाही, जेवढं आपल्याला महत्वाचं आहे तेवढंच त्याचा वापर करा, कोणी ऐकणार नाही. प्रत्येकाला आता इथं काय झालंय, मोबाईल नाही ऐकू नका. पण मी सर्वांना, जे यंग जनरेशनची आताची जी मुलं आहेत त्यांना सर्वांना ते सांगेल की तुमच्या घरामधलं वातावरण बघा, तुमच्या आई वडिलांनी काय स्ट्रगल करून तुम्हाला पुढे नेलं, इव्हन स्वतःचं बघा, आपल्याला काय बनायचं पुढे, आपल्याला पुढे काय म्हणून जायचं आहे, ते घाण शिव्या वगैरे देऊन, त्या अशा फालतू टाईपचे असे काही वर्ड वगैरे यूज करून कुठे तुम्हाला काय भेटणार आहे. असं करू नका, व्यवस्थित वागा, मिळून मिसळून राहा. जेवढे चांगले शब्द असतील, आपण भारतामध्ये राहतो, आपल्या भारताच्या संस्कृतीचं खूप मोठं नाव अजूनपर्यंत आहे, ते टिकवून ठेवा, आहे की नाही. बरोबर. आता ही आपली मुलाखत चालू असताना मला जास्त बरं वाटायला लागलं, काय माहितीये का, मला वाटतं मीच तुमची मुलाखत घेतोय, कारण एवढं तुमच्याकडून शिकायला मिळतंय. ते झालंय ऍक्च्युली मी कमी बोलायला पाहिजे. असू द्या, काय माहितीये का, ही विचाराची देवाणघेवाण झाली नक्की. नुसती मुलाखत, तुम्ही प्रश्न विचारणार मी उत्तर देणार, ह्याला पण अर्थ नाही. बरोबर. तुमच्याकडचं पण काहीतरी ज्ञान मला मिळालं पाहिजे, माझ्याकडच्या काही गोष्टी त्यातनं पण तुम्हाला काहीतरी मिळालं. म्हणजे असं म्हणतात की छोटा असो मोठा असो, जर तुमची ऐकून घेण्याची क्षमता असेल ना, तर आपण आयुष्यभर कोणाकडनं तरी काहीतरी शिकतो, मग तो आपल्यापेक्षा लहानही असेल किंवा मोठाही असू शकतो. नाही, खरंच खूप छान वाटतं, हा पॉडकास्ट खरंच खूप इंटरेस्टिंग होत चाललाय, आणि बरीचशी अशी आपली व्ह्युअर्स आपले जे आहेत किंवा जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना असे विषय आवडतात, अशा गप्पा त्यांना नक्कीच आवडतात. नाही, मी तर त्या सर्वांचं खूप खूप आभार मानेन, कारण माझी आयुष्यातली पहिली मुलाखत आहे. आता ब्रॉडकास्ट म्हणतात, मला पण इंग्लिश जमत नाही एवढं, पण सरांच्यामुळं पहिली ब्रॉडकास्ट हे सगळं काय आहे ते सरांच्यामुळे आहे. त्यामुळं
आपल्या सर्वांचं मी म्हणजे आभार मानतो आणि सरांचं पण आभार मानतो. बरोबर. सो आता आपले बरेचसे विषय झालेले आहेत छोटे मोठे. आता आपण खाण्यावर येऊया, कारण चालेल ना. जेवण जे आहे जेवण त्याच कॉमन आहे आणि ती आपली संस्कृती आहे. हो, आपल्या घरी कोणी आलं किंवा आपण एखाद्याला फोन केला, मेसेज केला की आपण विचारतो झालं का जेवण. सो जेवणाबद्दल काय सांगाल? असं काहीतरी खायला आवडतं बाहेरचं किंवा काही ट्रेडिशनली? हा, आता तुम्हाला सांगतो, मी आहे कोल्हापूरचा सर, बरोबर. आणि कोल्हापूरला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा फेमस आहे. तांबडा आणि पांढरा रस्सा पूर्ण म्हणजे famous आहे जगात आणि म्हणलं तरी चालेल. सर्वांना माहिती. हा, पण काय झालं, मी मटण खात नाही. अच्छा. मटणाचे पीस खात नाही, मग चिकन असो किंवा मटण असो खात नाही. फक्त रस्सा खातो मटणाचा आणि चिकनचा. कुठेही असो, म्हणजे मित्रमंडळीमध्ये किंवा नाते वगैरे गेलो ना, फक्त ते रस्साच मी खातो. पण त्याच्यापेक्षा मला जास्त आवडतं मच्छी, माझी फेवरेट. बांगडा असेल, सुरमई असेल, पापलेट असेल, मांदेली असेल, मच्छीचा मी खूप शौकीन आहे. आणि प्रत्येक आठवड्यातून 2-3 वेळा तरी माझ्या घरी मच्छी असते. अगदीच अगदीच. आणि आम्ही डेफिनेटली आगरी कोली आम्ही, आणि बरेचसे विषय होतात म्हणून त्याच्यावर मी आता तुम्हाला सांगतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, त्याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकूया. बाकी ज्याची त्याची मर्जी. त्याला आता लोक म्हणतात की मच्छी मारून खाऊ नये, व्हेजच खा, व्हेज आपल्यासाठी आहे, तुम्ही व्हेजलाच हे करा, नॉनव्हेज खाऊ नका. पण याच्यातलं एक सिम्पल लॉजिक मी सर्वांना सांगतो, तुम्हाला देखील. आम्ही राहायला इकडे होतो समुद्राच्या किनारी, समुद्र म्हणा खाडी म्हणा. बरोबर. आणि खाडी या भागामध्ये जास्त शेती होत नाही. तुमच्या या भागामध्ये जास्तीत जास्त तुम्ही भात पिकवू शकता. तर मग भात तुम्ही पिकवाल, ही जुनी गोष्ट आहे आणि एक सिंपल लॉजिक आहे. भात पिकवाल, भाताबरोबर खाल काय? मग समुद्र बाजूला होतं, खाडी बाजूला होती, मग ती मच्छी पकडा, मच्छी पकडून खा. आणि तेव्हा काय श्रीमंती वगैरे असा काही प्रकार नव्हता. तेव्हा हा पैसा वगैरे जास्त बघायला भेटत नव्हता. मोजका हातावर केलेला असा पैसा तेव्हा होता. आणि त्यामुळे आम्ही आगरी कोली लोक मच्छी खातो, आहे की नाही? बरोबर. पण सर काय माहिती का, आता तुम्ही हा मच्छीचा आणि पालेभाजीचा विषय काढला ना, आपल्याकडे पालेभाजी होते पण ती एकदम लिमिटेड. नाही, बरोबर आहे. आपल्याकडे भाताची शेती होऊ शकते, बाकी सर्व शेती खाडीच्या ह्याच्यामध्ये नाही. आताच्या पालेभाज्या किंवा कुठले फळभाजी असतील त्या तरी कुठे ओरिजिनल राहिलेत. बरोबर. ते पण केमिकल युक्त झालेले आहेत. बरोबर. पण हे किमान हे मासे तरी चांगले आहेत, मी म्हणतो. हो, मासे चांगले आहेत. वरनं विषय आठवला, आता गणपतीचे सीझन चालू होते, आता जस्ट गणपती गेले आणि त्यांचा काहीतरी नवीन नियम आलाय की तुम्ही तलावामध्ये आणि समुद्रामध्ये मूर्ती विसर्जन करू नका. माझ्या मते हा नियम योग्य आहे. कारण तुम्ही करता, माझ्याकडनं पण झाला असेल, मी काय एवढा खूप जास्त हुशार नाही की तुम्हाला सर्व ज्ञान वगैरे शिकवेन. पण बघा, आपण हार वगैरे फुलं पिशवीमध्ये बांधणार, ते तुम्ही ट्रेनचा प्रवास करता मुंबईला आणि एखाद्या समुद्र लागला की त्याच्यामध्ये टाकून देणार, किंवा जे काही वस्तू आपली देवारातली असते ती नेऊन त्याच्यामध्ये टाकता, मूर्ती विसर्जन होते, किंवा सांडपाणी वगैरे समुद्रामध्ये जातं. त्याच्यामुळे मुंबईचं समुद्र घाण झालेलं आहे. त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, मच्छी मरते त्याच्यामुळे. सो आपण याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. पण आहे, आणि आपण आपली स्वच्छता ठेवत नाही. अगदी बरोबर. आपल्याला समजा आता हे नगरपालिका असेल किंवा अजून कोणत्या म्हणजे सरकारी काय असे ग्रामपंचायत सारखे काही गोष्टी असतील, तिथं जे कचऱ्याचे डबे वगैरे असतात, त्या कचरा डब्यात लोक आहे ना कचरा असं लांबून फेकून टाकतात. मग तो कचऱ्याच्या डब्यात टाका, असं कोण करत नाही. मग शेवटी आपल्यालाच त्रास आहे त्या कचऱ्यापासून, मग अजून काही रोगराई पसरते, सगळा त्रास होतो. अगदी बरोबर. म्हणजे आपणच आपल्याला त्रास करून घेतो. आता मी तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, जपान बद्दलचे. आपल्याला जेवढं नॉलेज बघून, म्हणजे मी जपानला गेलो नाही, तर तुम्ही बोला मग हा जपानला कधी गेला? नाही, जाऊ पण शकता, काय सांगू शकत नाही. चालेल, तुम्ही बोलताय तसं जर झालं तर खरंच बघा, प्रत्येकाची इच्छा आहे काहीतरी चांगलं. आता तुम्ही जसं विमानाचा विषय काढला, मी अजून नाही बसलेला आहे, पण तो योग पण येईल नक्कीच. सो मला असं सांगायचं की तिकडे जपानमध्ये त्यांच्याकडे कसं आहे की मुळात ते लोक कचरा करत नाही, त्यांना स्वतःला आवडत नाही. ते गव्हर्नमेंटवर, कुठल्या सोशल वर्करवर अवलंबून नाही आहेत. ते कचरा झाला तर त्यांना असं वाटतं की बाहेरून जो व्यक्ती येईल तो आपल्या देशाबद्दल असं बोलेल आणि ते त्यांना नकोय, अजिबात नकोय त्यांना. ते स्वतःहून जिथे कचरा पडलेला असेल तिथून उचलून तो डस्टबिनमध्ये टाकणार. इव्हन त्यांच्या ज्या मॅचेस वगैरे होतात स्टेडियमला, जर तो स्टेडियम त्यांनी घाण केला नसेल तरी मॅच संपल्यानंतर ते स्टेडियम स्वतः साफ करतात.
ही मोठी गोष्ट आहे, ही तुम्ही सर्वांनी शिकून घ्या. आपली स्वतःची जबाबदारी आणि होऊ शकतं ना होऊ आरामात. शकतं ना. तुमच्यावर अवलंबून आहे सर. एवढं पॉप्युलेशन आहे आपलं, एवढं मोठं आहे, करा ना जेवढं पॉसिबल आहे तेवढं करा. आणि सजाची कचरा इकडे तिकडे फेकू नका, आहे की नाही? राईट. म्हणूनच आपल्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत असं आहे. आता ते तुम्ही बोललं की ब्रिजवरून काय हार टाकतात किंवा कचरा टाकतात किंवा अजून काय, कशाला ते आपल्याला दिले डबे आपल्याला समुद्र बघायला कोकणात जावं लागतं. आणि आपल्या बाजूला असून त्याची आपण दुरावस्था करून ठेवतो. त्याच्यावरनं आपण शिकायला पाहिजे, आहे की नाही? शिकलं पाहिजे, प्रत्येकानं शिकलं पाहिजे आणि प्रत्येकानं चांगलं स्वच्छ सगळ्या काही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे असं मला अगदी वाटतं. बरोबर. आणि त्याचे फायदे तुम्हाला देखील आहेत. हो नक्कीच, जास्त फायदे तुम्हालाच आहेत. तुम्हालाच आहेत, सर्वांना आहेत, देश सर्वांचा आहे. हो, एक तर स्वच्छता राहील, एक तर आरोग्य तुमचं चांगलं राहील, वातावरण चांगलं राहील. वातावरण चांगलं राहील. आता मी तुम्हाला वातावरणाबद्दल विषय निघाला तर सांगतो. माझं डेलीचं येणं जाणं आहे जुईनगर रेल्वे स्टेशनच्या सर्व्हिस रोड मधून नेरूळला. ओके. तर कोरोनाचा काल होता हम्म. आणि आपण आता रेग्युलर आपली Regular. येणं जाणं दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा होतं. कोरोनाच्या कालामध्ये गाड्या वगैरे कमी चालत होत्या ना रस्त्यावर. तर तो एक असा पट्टा आहे, जुईनगर ते आपल्या सानपाड्याकडे येतो. ओके. म्हणजे रेल्वेचा जो ब्रिज आपला ज्याच्यावरनं ठाणा आणि मुंबई ट्रेन जाते, त्याच्या बाजूचा रस्ता. ओके. ओके. तर तो असा झाडांचा त्याला गजबजलेला आहे. हा म्हणजे निसर्गरम्य असा रस्ता. ट्री क्यूज असं म्हणतात, कमानी म्हणजे type. झाडाची गुफा, हा. झाडांची अशी गुफा झालेली आहे. तिथून जाताना ते खूप छान वाटतं. त्या रस्त्यामध्ये खूप सारे पक्षी देव बघायला भेटले, सगळी शांतता असल्यामुळे. शांतता असल्यामुळे. म्हणजे बघा असं आहे, वातावरणाचं जर तुम्हाला एन्जॉय घ्यायचं असेल, आपण वातावरण फील करण्यासाठी महाबलेश्वरला, कोकणामध्ये वगैरे जातो. आपल्याकडे पण तसंच होतं, पण आता ते आपणच केलेलं सर्व आपल्या हाताने. तर त्याला काय विलाज नाही सर, का माहिती का, ते आता जेवढी प्रगती तेवढी अधोगती पण आहे. हो नक्कीच. म्हणजे अधोगती ह्या उद्दिष्टानं बोलतो की निसर्गाचं तिथं ऱ्हास होतोय आणि निसर्ग तुम्हाला भरपूर काय देतो. हो. आज विचार करा ना, कोरोनाचा विषय काढला म्हणून सांगतो. कोरोनामध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी तडपडत होते लोक, काही जणांचा मृत्यू पण झाला. हो भरपूर. आणि तो ऑक्सिजन आपल्याला निसर्ग देतोय, निसर्गच देणार नाही देतोय, जे देणार आहे. आपल्याला विकत घ्यावं लागलं ते ऑलरेडी आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणून जे तुम्ही बोलला ना, निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. आणि शक्यतो माझं मत आहे, आपण बड्डेला केक कापतो ना, तर बड्डेला केक कापा, त्याच्याबद्दल काय नाही, पण एक झाड रोपटं कोणाला तरी प्रेझेंट द्या, तुमचे कोण मित्रमंडळी येतील, नातेवाईक. अगदी बरोबर. खूप छान त्यांचा मेसेज आहे आणि असं करायला पाहिजे. आता आपल्याकडे, आता मला जरी आवड असली तरी तुम्ही मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये कुठे झाडं लावणार? नाही, तुम्ही तुमच्या टेरेसवर लावा, टेरेसवर लावा, तुमच्या किंवा गॅलरीमध्ये लावा. म्हणजे आहे त्याला पर्याय आहे आणि त्याच्यामुळे तुमचं वातावरण हे राहील. आता तुम्ही जर बाहेर देशामध्ये जर तुळशीचं महत्व विचारलं, आणि बाहेर देशातली लोक खूप अभ्यास करतात, सर्वांनी करायला पाहिजे. तुळशीचं महत्व त्यांच्याकडे खूप जास्त आहे. बरोबर. आणि ते आयुर्वेदिक त्याचे खूप फायदे आहेत. हा, ती तुम्ही खाऊ शकता, ते तुम्ही त्याचे जे मुलं वगैरे आहेत त्याचं औषध बनतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती पॉझिटिव्ह हे देते, पॉझिटिव्ह ऊर्जा पण देते आणि इव्हन ऑक्सिजन पण देते तुम्हाला. म्हणून बघा, जुनी जी लोक होते ना, ते अंगणामध्ये तुळस लावायचे कंपल्सरी. आता ठीक आहे, काय लोक त्याला आपली, हो, तुम्ही त्याला तुमची परंपरा पण म्हणा, तुमचे संस्कार पण म्हणा, आणि सायंटिफिकली रिझन आपण जे म्हणतो सायन्सचं, सगळ्यात महत्वाचं सायंटिफिकली आहे ते सर्वांना माहिती नव्हतं अगोदर. समजा म्हणजे आपले आजोबा आजी, जे पूर्वीचे जे सगळे आपले लोक होते, त्यांची किती बुद्धिमत्ता फास्ट असेल, त्यांना काय एवढं सायन्स पण माहित नव्हतं किंवा काय एवढे. तुम्ही म्हणाल आमचं शिक्षण झालेलं आहे, पण तुम्हाला शिकलेल्या माणसाला बाजूला ठेवतील अशी त्यांची बुद्धिमत्ता तेव्हा होती. आणि त्यांची लाईफस्टाईल पण तशी होती, खूप छान होतं. तेव्हा ते लोक, गावातली मंडळी असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, तेव्हा ते एकत्र येऊन बसणं, एकत्र येऊन ती भाजी मोडा, काम करा, त्याचबरोबर गप्पा गोष्टी चालू, ते औषध आहे ऍक्च्युअली. आता कुठे गप्पा गोष्टी होतच नाही. हॅलो सर कुठे आहे, झालं. पहिले नातेवाईक यायचे, एक एक 2-2, 3-3 दिवस घरी राहायचे. बरोबर, अगदी. आता नातेवाईक फोनवरनच, राकेश सर कुठे आहे, मी माझं असं काम आहे, तसं काम आहे, झालं, ओके. बिघडलेलं आहे सर्व. आणि त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. हे म्हणजे आता कल्चरच तसं झालेलं आहे. हो, अगदीच बरोबर, तसंच म्हणावं लागेल, कारण ते आता तो विषय वेगळाच आहे. आणि नसावं ऍक्च्युअली तसं, पण आता त्याला काय ऑप्शनच नाही राहिले. आणि मग जुनी लोक भेटतात ना, तर माझ्या बरोबर स्पेशली आहे, जेव्हा ही म्हातार लोक भेटतात ना,
आपण तिथे जाऊन फक्त बसायचं त्यांच्या बाजूला, आपण काय नाही बोलायचं. ते जे बोलतात ते तुम्ही जर नुसतं ऐकत जरी राहिलात तर त्याची गंमत वेगळी. गंमत वेगळी आणि त्याच्यातून कारण शिकायला पण मिळणार, त्यांच्याकडे तुम्हाला अनुभव मिळणार. हो ना, त्यांच्याकडे एवढ्या गप्पा गोष्टी आहेत, एवढा अनुभव आहे आणि त्यांची जी लाईफ आहे अगोदरची ती देखील तुम्हाला अनुभवायला भेटते त्याच्यामुळे. खूप आता छान वाटतं. त्यांच्या काळामध्ये ज्या काय काय वस्तूंना नावं होते ते त्यांना माहिती आहे. ते जर आपल्याला आता जर सांगितलं बरोबर. तर ते आताच्या मुलांना किंवा काय लोकांना माहिती पडणार नाही याला हे काय म्हणतात. आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आमच्या लहानपणी एवढा एक दिवा असायचा, त्यात रॉकेल होतायचं आणि ते वात असायची, लाईट नव्हती त्यावेळी, आणि ते माचीसने पेटवले ते दिवा पेटायचा. बरोबर जुन्या पिक्चरमध्ये वगैरे दाखवलं. बरोबर. तर तो दिवा त्याचा आकार त्याला चिमणी म्हणायचे गावच्या भाषेत. आता आताच्या मुलांना सांगितलं अरे चिमणी लाव, आता दिवा भेटत नाही, आणि भेटला जसं सांगितलं जर चिमणी लाव, ते म्हणणं चिमणी काय लाव. आता चिमणी म्हणजे त्यांना माहिती आहे पक्षी आहे. नाही तो खूप मोठा हे झाला. आता मी मध्ये पॉडकास्ट झाला तर माझी मुलगी बघत होती आणि त्याच्यामध्ये शब्द होता की तुम्हाला रुची कशी निर्माण झाली. मग ती मला विचारते की रुची म्हणजे काय. मग मी तिला सांगितलं रुची म्हणजे इंटरेस्ट, आवड. असं आहे ते. आता सर्वच बदलत चाललंय ना. आता आमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर विषय काढलात तर आम्ही आमचे जे म्हातारे वगैरे होते तेव्हा गावांची नावं वेगळी म्हणजे नावं आहेत तीच होती, त्यांच्या बोलण्याची पद्धत वेगळी. आता सानपाडा आहे तर ते सानपाडा नव्हते बोल, शानपाऱ्या. टमाटर आहे तर टमाटरला टमाटर नव्हतं बोल, चांबाटू. ते खूप गंमतशीर गोडी होती ती. खूप मस्त मजा यायची. कधी कधी असं व्हायचं ते बोलायचे पटकन फ्लो मध्ये बोलून जायचे, मग ते आपल्याला समजत भले नव्हतं सर्वच, पण ती मजा वाटायची. आणि ती जुनी संस्कृती खूपच चांगली आणि ते इंटरेस्टिंग होतं सगळं, आणि आनंदीमय वातावरण. सगळ्यात महत्वाचं तेच, माणुसकी जिवंत होती त्यावेळी. आता पण आहे माणुसकी, पण ती फार कमी प्रमाणात आहे असंच म्हणेन मी. खरंच. कारण आमचे आजी आजोबा आम्ही बऱ्यापैकी बघितलं. आता आपल्या मुलांना हे सर्व नाही बघायला भेटत आहे, ती त्यांची बदनसीबीच म्हणावी लागेल मला, कारण आपण अनुभवलेलं आहे. आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या ह्याच्यामध्ये तेव्हा पैशाचं काय, मी जसं मगाशी म्हणाल पैशाचा एवढा हिशोब नसायचा. तेव्हा पायामध्ये चप्पल नसायची. बरोबर. ते जाणवलंच नाही. चप्पल नाही, इकडे तिकडे भटकतोय. मग आम्ही मोस्टली आमचं टायमिंग खाडीमध्ये जायचं असा विषय निघाला. खाडीमध्ये सर्वच असायचे, लेडीज जेंट्स, आणि आम्ही पण मग खाडीमध्ये तिकडे पोहा वगैरे हे ते करा, आणि खेळायला सर्व फिजिकल गेम, झाडावर चढा, इकडे चढा, मैदानी गेम, मैदानी धावपल, सर्व खूप मजा यायची तेव्हा. मग ती लाईफ आता आपल्या मुलांना, ती लाईफ नसल्यामुळे आता आयुष्यमान कमी झालेलं आहे. बरोबर, अगदीच. आपण ते शाळेमध्ये पण खेळलेलं आहे किंवा असं शाळा सुटल्यानंतर घरी शाळेमध्ये पण सर्व फिजिकलच होतं आपलं. जरी तुम्ही खो खो जरी म्हणाला, खो खो, कबड्डी, त्याच्यासारखा व्यायामच नव्हता सांगा. बरं तिथे असायचे शाळेतला तो एक पिरियडच असा अर्ध्या 35 मिनिटाचा, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त घरी आल्याच्या नंतर पण आपण तेच करायचं, कंटिन्यू होतं. आजूबाजूची शेजारी आणि अभ्यासाचं प्रेशर तेव्हा मी तुम्हाला सांगतो एवढा नसायचं. म्हणजे असं नाही की तेव्हाची मुलं हुशारच नव्हती किंवा तेव्हा असं काही प्रकार नाहीये. माझे जे मित्र आहेत, काही जण आता बँकेमध्ये मॅनेजर आहेत, मराठी शाळेमध्ये आपल्या शिकलेले, आमच्यावरची गोष्ट. पण तेव्हा तो असं तुम्हाला लोड नसायचा. एवढं होमवर्क आहे, एवढ्या वेळेला ट्युशनला जा, शाळेतून ये, ते करा, शाळेत जा, शाळेत करा. नाही, मुलांचं, लहान मुलांचं शाळेमध्ये जा, तिथे अभ्यास करा, त्याच्यानंतर होमवर्क, त्याच्यानंतर ट्युशनला जा, तिथे अभ्यास करा. मग दिवसभर जर मुलं अभ्यासच करणार असतील तर खेळायला कधी वेळ मिळेल, कुठे खेळणार आता. आणि आपणच हे सर्व त्यांच्या अंगावर लादलेलं आहे, आणि कुठेतरी सरकार पण याला जबाबदार आहे. सरकार जबाबदार आहे. आणि म्हणून मी एकच वाक्य तुम्हाला मगापासून होते, सध्याचं कल्चर, वातावरण आहे, युग फास्ट चाललंय आता सध्या. कॉम्पिटिशन आहे, आणि तुम्हीच तो कॉम्पिटिशन निर्माण केलं. खरं बोलत तर त्याची गरजच नाही कोणाला. तुम्ही जगा ना तुमच्या हिशोबाने, कारणीभूत आहोत असं आहे, आणि आपणच नावं ठेवतो असं. ते म्हणतात ना, जरी सर्व येऊन पदरात पडलं ना तरी तुम्ही सर्वच गोष्टीचा आनंद त्या हिशोबाने घेऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांचा आनंद तुम्हाला असं तोंडी सांगता पण येणार. तोंडी आनंद ते कसं क्षणिक असू शकतो सर, पण आतून जो आनंद आहे तो कायम. आता मगाशी पहिलाच प्रश्न विचारला की तुमचं काय पहिली ऍक्टिंग, पहिला जो अनुभव काय आहे, तो माझा शेवटपर्यंत आनंद तसाच राहणार. सुपरस्टार अमिताभ सरांच्या बरोबर मला काम करायला मिळालं, अगदी बरोबर. तसंच आहे.
फिलिंग आहे ती फिलिंग आहे. ती भावना आहे, तो एक क्षण आहे, तो क्रिएट नाही करता येत. नाही. ते सहज होऊन जातं आणि ते मग माइंडमध्ये राहतं. म्हणून सिंपल वागा, जशा तसे राहा. हा. कोणी सांगेल अरे तू असं नाही, थोडं असं कर, तसं नाही, तू हे कर ते कर, मग तू चांगला दिसशील, हे होईल, काहीच गरज नाही ना. कसं आहे सर, आता हे बघा, ही फुल आहे बरोबर आहे, या फुलासारखं आयुष्य फुलवत राहिलं पाहिजे. बरोबर. पण ते कधी फुलणार? एकमेकाबद्दल आदर, प्रेम, चांगले रिलेशन, चांगले विचाराची देवाणघेवाण, हे तुम्ही जपला ना, खूप सुंदर आयुष्य आहे तुमचं, भरभराट असं फुलतच जाणार आहे. अगदी बरोबर. प्रत्येक गोष्टीला लॉजिक शोधत Logic राहिला बरोबर. तर मग लाईफ खराब होईल. गरजच नाही त्याची. सिंपल वेने जा, जसं लाईफ घेऊन चालत, सर्वच तुमच्या हातामध्ये पण नाहीये. बघा आता मला असं वाटतंय, आपण खूप जुने मित्र आहोत, एक 20-25 10 वर्षापूर्वीचे मित्र आहोत असं मला वाटायला लागलं. म्हणजे एवढं आपण दिलखुलास चर्चा करतोय, बोलतोय एकमेकाशी. बरोबर. सांगा ना, किती मोठी गोष्ट आहे ही आपल्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी तर आहेच. कारण का, बरोबर. आणि नक्कीच तुमच्याकडनं मला काहीतरी ऐकायला भेटलं, काहीतरी शिकायला भेटलं, माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी ऐकायला भेटलं, आणि हे गरजेचंच आहे ना. गरजेचं आहे. आणि जसं आपला ट्रॅव्हलिंगचा विषय निघाला, ट्रॅव्हल हे पाहिजे लाईफमध्ये, पाहिजे. कुठेही जा तुम्ही, म्हणजे तुमची जी काय बोलतात त्याला, आर्थिक जी परिस्थिती असेल त्याच्यावर डिपेंडेड. तुम्ही बोलाल मग आम्ही कुठून पैसा येते, बघा प्रत्येक गोष्टीला पैसा तेवढा लागतो असं नाही. तुमच्या हिशोबाने जा ना, तुम्ही कुठे जाऊ शकता. बरोबर. तुम्हाला वाटतं मी जास्तीत जास्त मी अष्टविनायक करू शकतो, जास्तीत जास्त मी आम्ही एकविरेला मानतो तर एकविरेला तुम्ही जाऊ शकतो. जा ना, तुम्ही कुठेही जा, फिरलं फिरत पाहिजे. फिरलं पाहिजे. 365 दिवस तुम्ही काम करताय बरोबर, त्यातले 5 दिवस काढा ना तुमच्यासाठी. बरोबर. लांब, आपल्या परिस्थितीने कुठे लांब जायला येत नसेल ना, जवळपास कुठे एखादं तुमचं पर्यटन स्थळ बघा, एखादं अगदीच. मंदिर बघा, एखादं अजून काय प्रेक्षणीय स्थळ असेल तिकडे जावा. आणि त्याच्यामध्ये नॉलेज आहे ना, आता इथून शिकायला भेटतं. आता तुमच्यासारखी, आता तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हलिंग मध्ये भेटलात, मी तुम्हाला भेटलो, आपण एकामेकाला अनोळखी आहोत, पण तिथे ओळख झाल्यावर ते गप्पा गोष्टी होतात. तुमच्या गावाकडचं काहीतरी मला ऐकायला भेटेल. ते होतच सर. आणि दुसरी गोष्ट काय होती माहिती का, तिथला भौगोलिक परिस्थिती किंवा जे काय इतिहास असेल ते तुम्हाला बघायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं. बरोबर. असं आहे. आता बाहेर देशातली लोक इथे आपल्या किल्ल्यांची, आपल्या ज्या गुफा आहेत त्यांची स्टडी करायला येतात, आणि आपण जात नाही. म्हणजे जवळ असून आपण जात नाही, ते जात एवढे नाही. 7 समुद्र पार करून इकडे येतात. येतो. तर फिरलं पाहिजे. हा मुद्दा तुमचा मला खूप आवडला आणि मी तो आनंद घेतो. मी म्हणजे ठीक आहे ना, जास्त लांब नाही पण थोडंफार हा, कुठं तेच म्हणाल ना मी, तुम्ही तुमच्या बजेटच्या हिशोबाने करा, पण जा, घरातून बाहेर निघा. तुम्हाला खुल्या वातावरणामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तो एक वेगळीच मजा येते. आणि फिरताना आजूबाजूला मित्रमंडळी, बाहेर जेवणं, कधीच तरी ट्रॅव्हलिंग मध्ये असं होतं की चला गाडी थांबते, शेतामध्ये जेवायचं आहे, झाडाखाली बसून झाडाखाली बसून जेवायचं आहे. ती एक मजा मजा आहे. आहे. तुम्ही 5 स्टार मध्ये पण जेवला असाल, पण कधीच तरी झाडाखाली बसून पण जेवायला पाहिजे. ती मजा म्हणजे 5 स्टार हॉटेलला पण येणार नाही. कारण का माहिती आहे, ते निसर्गाचं वातावरण असतंय. वरती आकाश, ते झाडाची सावली, खाली ते दगड म्हणा, ढेकळ, ते सगळं त्यात बसून ते तुम्हाला 2 घास जास्तच जाणार पाहिजेच. कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा तुम्हाला मजबूत शिकवतो. बनवतो, शिकवतो तुम्हाला. आणि ते घेण्यासारखं आहे. प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि इतरांना सांगितलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. बरोबर. आणि आनंदीमध्ये जीवन जगायला कायच हरकत नाही. कुठं पैसे द्यायचे सर? आता बरोबर. जे साधं उदाहरण सांगितलं तुम्ही, झाडाखाली जेव्हा बघा आनंद काय मिळतो, कुठं पैसे द्यायचे? आपलाच डबा न्यायचा आहे, घरातलं काही चटणी भाकर असेल, जे असेल. हा, घरात जेवायला बसा आणि त्या झाडाखाली जेवायला बसा, दोन्हीतला फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. बरोबर. असं सो बघा, एवढं चांगलं त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे खूप छान प्रोजेक्ट केलेले आहेत त्यांनी. मी तर म्हणेन म्हणजे खूप चांगल्या दर्जाचे त्यांनी कामं केलेली आहेत, पण त्यांच्या वागण्यामध्ये तो ॲटिट्यूड नाही आहे. जमिनीला धरून चालणारा माणूस वाटतो आपल्या सर्वांना, आणि असंच तुम्ही पण जगायचं आहे. कारण क्षेत्र कुठलंही असेल, तुम्ही बरोबर. काहीही करता, तुमच्या उठण्या बसण्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणाशी काय बोलता, कसं बोलता, आहे की नाही. बरोबर. आता ॲटिट्यूड शब्द आला सर तुमचा, त्याच्यावरून सांगतो. माझे खास फिल्म इंडस्ट्रीतले मित्र आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीत, आणि खूप जुने जाणते, ज्यांचे पिक्चर बघून आपण इथपर्यंत आलो. एक आहेत जयवंत वाडकर दादा. जयवंत वाडकर. हा, माझे घरचे संबंध, जवळचे संबंध. काय बोलता? हो. त्याच्यानंतर जयवंत वाडकर म्हणजे फेवरेट, माझे फेवरेट. मुंबईचेच आहेत, कोळी आहेत ते. कुले आहेत ते? हा. आणि एवढं म्हणजे किती पिक्चर केले त्यांनी,
250च्या आसपास आहे टोटल पिक्चर, हिंदी मराठी. नाही हो ना, जयवंत वाडकर यांना मी म्हणजे असं बघून तर बऱ्यापैकी, पण तुम्ही बोललात तर माझ्यासाठी पण शॉकिंग आहे की ती कोहली आहेत म्हणून. हा. तर एकदा याला ठाणा येऊरला शूटिंग चालू होतं. मला बोलतात बाबा, बोलतात कधी बाबा, त्यांना जे वाटेल ते विनोदी कलाकार आहे, मला काय ते वाटत नाही. अरे शूटिंग चाललंय तिकडं आमचं, बघायला ये. बरं म्हणलं ठीक आहे येतो बघायला. म्हणलं काय आणू होतं, कलिजी आणू का, मुंडी आणू का, पाय आणू? नाही कलिजी घेऊन. मग एवढा डबा कलिजी भरून घेऊन गेलो मी तिकडं. तिथं मग सेटवर ते लंच टाइम झाल्यावर खाल्लं. मग तिथं ओळख करून दिली. म्हणजे त्यांचा जो बॉडी लँग्वेज आहे ना, सांगण्याचा उद्देश काय माहितीये का, एवढे मोठे कलाकार आमच्यासारख्या सामान्य माणसाला तिथपर्यंत येणं किंवा तेवढा रिस्पेक्ट देणं, खायला देणं मोठी गोष्ट नाही, बरोबर, किंवा त्यांनी मला देणं किंवा मी त्यांना देणं ही मोठी गोष्ट नाही. बरोबर. पण दुसरं एक वैशिष्ट्य, त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर आहे ना, एकही माणूस, पाणी तर सगळेच देतात, चहा तर सगळेच देतात, नाश्ता जेवण केल्याशिवाय जातच नाही, ते सोडतच नाही. खरंच खूप छान. जयवंत वाडकर आपण नाव ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेला, आणि जयवंत वाडकर यांची जी पर्सनॅलिटी आहे, जी बॉडी लँग्वेज, असं म्हणतात की तुम्ही जर अमिताभ बच्चनला सांगितलं की सर तुम्ही देवानंद करून दाखवा, तर नाही ना, ते देवानंद नाही, अमिताभ बच्चन, तसं जयवंत वाडकर यांची जी एक बॉडी लँग्वेज आहे ना, खरंच खूप छान. तर आता कसं थोडक्यात सांगतो जर काय माहिती, जयवंत वाडकर आपल्याला एक कलाकारच म्हणून बघायचं आहे त्यांच्याकडे, पण ते माणूस म्हणून ग्रेटच आहे. पण ज्यावेळी आमची ओळख झाली किंवा असे गप्पा टप्पा चालायला लागल्या, तर त्यांनी सांगितलं मी मुंबईचा कोळी आहे. म्हणलं खूप बरं आहे, कोळी असो किंवा आगरी लोक कोणी असो, पण मी मुंबईत आल्याच्या नंतर मला सगळ्यात साथ दिली ती आगरी कोळी लोकांनी दिली. त्यामुळे माझं त्यांचं रिलेशन खूप जवळच आहे, म्हणजे हार्ट टू हार्ट आहे. बरोबर. मी गावावरनं आल्याच्या नंतर आहे ना, कळंबोलीला माझे भरपूर आगरी मित्र होते आणि आहेत पण. त्याच्यानंतर ट्रॉम्बेला मी 1 वर्ष राहायला गेलो, तिथं कोळी लोक आहेत, कोळीवाड्यामध्ये, तिथे माझे मित्र आहेत. कारण ही लोक एवढी चांगली आहेत ना, बाकी सगळे आहेत चांगली, पण त्याच्यामध्ये मी जास्त आगरी कोळी लोकांना, आता मुलाखत चालली किंवा तुमचे बाजू घेऊन अशातला भाग नाही, मी अनुभवलेला आहे. कारण त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं की ते चापलुसी करणारी व्यक्ती नाही, आणि ते तेवढेच आहेत, जेवढे चांगले आहेत तेवढेच डेंजर आहेत. ते जीवाला जीव पण देतील आणि जीव वेळ आली तर जीव पण घेतील. अगदीच अगदीच. त्यामुळे मला या कोळी बांधवांचा, आगरी बांधवांचा खूप अभिमान आहे आणि मी त्यांच्यात वावरलेला आहे बरेच दिवस. आमच्यावर मी कोणाला कमीपणा नाही, तसा विषयच नाही. आम्हाला पहिल्यापासून ही शिकवणच असेल बहुतेक आमच्या घरातून की बिंदास राहा ना, तुम्ही काय होईल ते होईल, तुला काय घालायचंय घाल, काय खायचं खा ना, तू पैशाचं नंतर बघता येईल, ही आम्हाला अगोदरपासून शिकवण आहे. मग त्याच्यामुळे आमचं नुकसान होतंय, फायदा होतोय, हा हिशोब आम्ही कधी केला पण नाही, कोणी शिकवला पण नाही. आता लोक म्हणतात मग तुम्ही हल्दीला एवढा खर्च करता, लग्नाला एवढा खर्च करता, किंवा जे काही फंक्शन असेल ते आता आहे, अगोदरपासून आहे, ते परंपरा चालत आलेली ना. आणि ते कसं आता बघा, तुमची इच्छा नसेल तरी मग काय वेळेला करावं लागतंय आपल्या नातेवाईकासाठी, मित्रमंडळीसाठी, कारण ती परंपरा किंवा ती पद्धत पडलेली आहे. पैसा नसेल तरी तुम्ही मग ते करणारच कसं तरी, कुणाला तरी आपल्या सगळ्या समाजाला म्हणा किंवा देवाची कृपा आहे आमच्यावर. आम्ही आजपर्यंत आम्हाला आपण कोणाचा तो विषय नाही आहे, पण अशी परिस्थिती येतच नाही आमच्यावर की विनाकारण कोणाकडे हात पसरा, काय करा, अजूनपर्यंत तरी नाही. आज एवढ्या पिढ्या गेल्या असतील, कोणाबरोबर चुकून झाला असेल तो विषय वेगळा आहे. देवाची कृपा आहे आमच्यावर, आम्ही खर्च पण करतो, आम्ही आमची लाईफस्टाईल जगतोय पण. बरोबर. आणि माणसाला किती असेल तेवढं कमीच आहे ना, कमीच आहे. मग राहू दे ना, जे काय चाललंय ते व्यवस्थितच चाललंय, पुढचं पुढे बघू ना नंतर काय असेल. राईट. दुसरी गोष्ट सांगायचं सर, जसं आता मी जयवंतदादा वाडकर यांचा उल्लेख केला, तसे अजून 1-2 कलाकार माझे खास जवळचे आहेत. म्हणजे हे 3 कलाकार एकदम माझ्या हृदयातले आहेत. म्हणजे आमचं खूप अशा चर्चा चालतात किंवा बसणं उठणं असते, एकत्र स्नेहभोजन असते. जयराज नायर म्हणाय, जयराज नायर, ऑल दी बेस्ट नाटक, किंवा कुठं आता त्यांचं नवीन बरेच चेहरा नाही लक्षात येत आहे, पण हा दाखवत होतं. नंतर आपली मुलाखत संपल्यानंतर दाखवतो, पाहिजे तर व्हिडिओ कॉल करून पण दाखवतो. जयवंत दादांना पण व्हिडिओ कॉल करून सांगू. आणि येडे जत्रा फेम प्रकाश भागवत म्हणत. बरोबर. तर ही जी मंडळी आहेत ना, हे खूप या म्हणजे आता जयराज नायर मामा तर त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा शहरी साबळ्यांच्या पासून काम केलेलं आहे. बरोबर. एवढी मोठी हे कलाकार मंडळी आहे ना, माझ्यासारख्या सामान्य माणसाला खूप इज्जत देतात, खूप म्हणजे मान सन्मान देतात. त्यामुळे हे लोक माझ्या हृदयात बसलेले आहेत.
कधी काय असले, काय अडचण असेल, काय प्रॉब्लेम असेल, मला म्हणतात आम्हाला सांगा, आपण त्याचे विचार करू, एक सोल्युशन काढू. नक्कीच नक्कीच. आताच्या काळात कोण करणार नाही. ह्याचं मागचं कारण म्हणजे काय माहिती, ह्यांना ऍटिट्यूड नाही. आज शूटिंग संपल्यानंतर ह्याच्या मागे गर्दी लागते, सर सेल्फी, सर नाही, तोच विषय येतोय पुन्हा, आणि तेच खरं आहे ना शेवटी. तोच तो काय येतोय माहितीये का, आता हे जे खरं आहे ते खरं आहे. कलाकार म्हणून मुलाखत जी सुरुवात झाली ना, तुम्ही देवाने तुम्हाला दिलं असेल, भरपूर दिलं असेल, देवाची कृपा आहे तुमच्यावर. अजून मी सर्वांसाठी विश मागतो, अजून तुमचे चांगले दिवस येवो. पण तुम्हाला जे देवाने दिलंय त्याच्यावर तुम्ही घमंड करू नका. हा राईट, घमंड करू नका. मी असं सांगत नाही तुम्ही जो पैसा कमवलाय किंवा ते वाटत फिरा, नका करू असं. पण कमीत कमी वागणूक, बरोबर, वागताना बोलताना आपण कोणाशी चांगल्या कसं पद्धतीने बोलायचं, राहिलं चांगलं बोला पाहिजे. ना. त्याला काही एवढे पैसे नाही ना लागत त्याला. 5 पैसे लागत नाही. तुम्ही आता आपण चांगलं बोलतोय काय, मी 5 पैसे दिले का तुम्ही मला दिले, बरोबर. पण ते हृदयातून बोलतोय, आपुलकीनं बोलतोय, एकदम पोट तिडकीनं बोलतोय. त्याच्यामध्ये जिव्हाळा आहे, त्याच्यामध्ये एक प्रेमाची अशी घट्ट भरलेली बाजू आहे. ते अगदीच. मला सांगा ना, पहिले भेटीत एवढं कोण बोलणार आहे? बरोबर. म्हणजे नाही, तुम्ही मी- मला मी- बोलतं केलं तुम्ही. आता नाही, तुम्ही मी- बऱ्याच लोकांच्या मुलाखती इथं घेतलेल्या असतील, त्याबद्दल खूप आभार आहे. पण पहिल्या भेटीत मला एवढं तुम्ही बोलतं केलं. नाही, मी बोलका आहे मुलातच. मग ते म्हणून मी हा बहुतेक हे निवडला असेल की चला आपण पॉडकास्ट वगैरे स्टार्ट करूया. मला आवडतं बोलायला वगैरे. आणि तुमच्यासारखी जर व्यक्ती भेटली तर मग ते आपण बोलतो ना, सेन्स ऑफ ह्युमर मॅच होतोय. हा, होतं ना, बरोबर. हा, मग त्याच्यामुळेच मित्र बनतात ना. मित्र बनतात. आता बघा, तुमचे नातेवाईक आहेत, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, काका आहेत, मामा आहेत, हे सर्व तुमचे आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा ते सेट झालं की हा तुमचा नातेवाईक असा आहे. पण एक असं रिलेशन आहे जे तुम्ही स्वतः चूज करता, ते म्हणजे मैत्रीचं. कारण समोरचा माणूस आवडतो, त्याचं बोलणं आवडतं, वागणं आवडतं, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करायला आवडतं. आणि ते बघा ना, ते मैत्रीचं नातं आपण वाचनामध्ये आलेलं किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे, नाटक, पिक्चर म्हणा किंवा पुस्तकात, त्या नात्या, मैत्रीच्या नात्याला काय आहे का, रक्ताचं ना कशाचं काय, बिनधास्तपणे बोलू काहीच शकतो नाही त्याच्यात. मित्राजवळ. ते कुठंच बोलू शकत जात नाही, नाही, काही नाही. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, आणि वय पण नसतं. जर कोणी मोजत असेल तर तो विषय वेगळा आहे, पण ते पण नसतं. मित्राजवळच तुम्ही पूर्ण खुल्लम खुल्लं बोलू शकता, जे अगदीच. कोणाजवळ बोलू शकत नाही. ना मुलग्याजवळ, ना मिसेस जवळ, ना आई वडिलांच्या जवळ, ना कोणाजवळ. फक्त मित्रच असं असतो की त्याच्याजवळ आपण खुल्लं बोलतो, म्हणून तर मैत्री नाव ठेवलंय त्याला असं. बरोबर. खूप छान. सो गाईज, खरंच खूप मस्त पॉडकास्ट झाला, खूप छान वाटलं. आणि बाबासाहेब जे आहेत त्यांच्याबरोबर ज्या गप्पा गोष्टी रंगल्या त्या खरंच खूप छान झाल्या. आणि आय होप सो की तुम्हाला देखील इंटरेस्टिंग वाटल्या असतील. मित्रांनो, आता याच्या पुढे अजूनही कलाकार आपल्या या सेलिब्रिटी कट्ट्यावर येणार आहेत. सो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज, नवनवीन पॉडकास्ट असेच बघायला भेटतील. धन्यवाद. धन्यवाद.